शंभूच्या लग्नाची ओली हळद पाठवली, शिव शंभूच्या लग्नाची ओली हळद पाठवली, हळद पाठवली अंबाबाई नवरी नटली, हळद पाठवली
लवकर अरे तोंडाले पाणी सुटते मला. अहो, सुटलंच पाहिजे ना. कोणतं तुम्ही केलं का लक्षात घ्या. पहिल्या नव्हते केलं का तुम्ही? आंबोटीची भाजी केली का? दुसरं सांगा. केली का ते? नाही केलं लक्षात ठेवा. नाही केलं मला माहिती आहे. कारण मला पहिले जीव माहिती पडून जाते मला वेळ नाही लागत. आता दुसरा नैवेद्य सांगा. सर्वात आवडता दुसरा नैवेद्य कोणतं? हे ते आवडतच नाही भावानी. वांग्याचं भरीत. वांगी नाही चालत पण भेद्र गिद्र टाकू त्याच्यामध्ये. त्याच्या भरीत खायला म्हणते यार, ही गोष्ट आहे. वांग्याचं भरीत नवरात्रामध्ये नाही चालत. हे लक्षात ठेव. तुला म्हणलं त्याच्या प्रश्नाचं उत्तर देऊन राहिलं. म्हणजे तुझे समाधान झालं पाहिजे. ना तर इथुरी तिथुरी धामोरा मातुरी तसं नाही. ते प्रश्न उत्तर सर्व भेटलं आपल्याकडे. काय दुसरा नैवेद्य कोणतं? वांग्याचं भरीत, ज्वारीची भाकर, अरे वा भुक्की मारून कांदा आणि तोंडाले चोमणू हिरवी मिरची आणि प्याला गाईचं अरे कांदा राहायचा काय राहायचं. दातरी तर माय पडली असत केवढी आपत आली होती. जेव्हा माय मला ओळखलं असतं का बाबा 32 दात होते, 2-4 कमी दात मा होय काय होय. मग मी कुठं जंगलात जात राहिलो का? आई होय. माणसं 90% बाई नवऱ्यावरच प्रेम करते. पण 99% पोरं माणसं दुसऱ्या बाईवर प्रेम करते. लक्ष जाते लक्ष जाते का नाही? लक्ष जाते. तुमचं नाही जात? जाऊ द्या तिकडे आपल्याला जायचं. म्हणण्याचं तात्पर्य असं की दुसरा नैवेद्य कोणता? वांग्याचं भरीत, ज्वारीची भाकर, मुक्की मारून कांदा आणि तोंडाला चोमणू हिरवी मिरची आणि प्याला गाईचं. दुसरा आवडता नैवेद्य. दुसरा आवडता नैवेद्य लक्षात घ्या. त्याच्यानंतर कोणी विचारा तो त्याच्यापर्यंत तर दुसरा आवडता नैवेद्य कोणता? वांग्याचं भरीत, ज्वारीची भाकर, मुक्की मारून कांदा, तोंडाला चोमणू हिरवी मिरची आणि प्याला गाईचं ताक. दुसरा पार्वतीचा कलर कसा? छाटी छाटी बायका केला महादेवानं. पांढरी बायको महादेवाची. भवानीचा कलर कसा? पाहिला का पार्वतीचा कलर कसा? ते पण तुझ्या तिचा कलर भवानीचा कलर कसा आहे? भवानीचा कलर कसा? पिवळा. आरतीमध्ये उल्लेख आहे पिवळा कलर आहे ना. पिवळा कलरच्या भवानीचा सर्वात पिवळी बायको कुणाची? महादेवाची. लग्न कुठं? पर्वतावर झालं. नैवेद्य तो झाला आणि आता महादेवाची तिसरी बायको. फटाफट आणखीन आहेच का तिसरी बायको? अशी किती महादेव बायका महादेव काय धंदेच नाही राहिले ना. काय करत बसला तो? बायका यासाठी केल्या महाराज सनातन धर्माची वाढ झाली पाहिजे म्हणून महादेवानं किती बायका केल्या महादेवानं? 4. हिंदू धर्मामध्ये प्रत्येक पुरुषाला 4 बायका करता येते. म्हणजे घरात सगळे लावायचे आहे गावामध्ये. महादेवाने सांगितलं घरामध्ये सगळे लावायचे आहे. घरात सर्वात पहिले 4 बायका कोणी केल्या? महादेवानं. अदर का? अरे त्याने केला तो देव होता त्याने केला. इथे एक बायको पोसाचा जीवाकडे येते. एक बायको पोसाचा जीवाकडे 4 लग्न घरामध्ये. घरात झगडे लावायचे, जोडे चपला आम्ही चपला मारण आमची बाई. नाही ज्याची शक्ती राहील तो करेल, ज्याची शक्ती नाही राहील तो काय करेल. म्हणून पहिले राजे राजवाडे किती बायको होते त्याने? सर्वात मोठा राजा म्हणजे त्याला म्हणते वैकुंठाचा राणा. तो म्हणजे श्री विष्णू भगवंत. आणि विष्णू भगवंताचा अवतार म्हणजे कोण? श्रीकृष्ण भगवंत. ही सर्वात जास्त बायका कोणाला किती आहे? त्याचं नाव घेऊ तो लफडेवाला देव आहे. 16,108 बायका. मोठा लफडेवाला तो कृष्णा. नाव कुठं पाचवीच्या तालावर पोरे आले फसवत जायचं लोकांच्या बिचार गरीब गुरुजीच्या. आणि आपण चाललं हे बायका महादेवाची तिसरी बायको तिचे नाव काय? गेली का लग्नाला? मी लग्नालाच नाही घ्यायचं. सांगतो. महादेवाची तिसरी बायको तिचे नाव काय? गिरिजाबाई बोंडी. गोंड्याची पोरगी. काय नाव तिचं? गिरिजाबाई बोंडी. गोंड्याची पोरगी गिरिजाबाई. आणि गिरिजाबाईचं नाव तिचं महादेवाने ठेवलं. लग्न झाल्यावर तिचं नाव ठेवलं उमा. बरोबर आहे ना. पोरीचं नाव मायबाबाच्या घरी गिरिजाबाई. आता पोरीचं लग्न झालं तर नाव बदललं नाही इकडं. मग महादेवाचं नाव काय झालं दुसरं? उमा. महादेवाने आपलं मी नाव चेंज केलं महेश्वर. महादेवाचं काय केलं? महेश्वर. म्हणजे इथे गिरिजा उमा उमा
महेश्वर असं महादेवाचं नामकरण केलं. आता महादेवाची तिसरी बायको म्हणजे तिचे नाव काय? गिरजाबाई. गिरजाबाई गोंडी, गोंड्याची मुलगी, आणि महादेव गोसावी तिसरं अदरकास लग्न. आणि याचं लग्न झालं कुठं झालं लग्न? मोठा महादेव पचमणी. काहून केला का महादेवानं दोन बायका महादेवाच्या अशाच गेल्या आहे का नाही. एक होमामध्ये गळाली, दुसरी संघ पटलोच नाही. हा महादेवाला राग आला, मी एवढा देवादिदेव महादेव आणि माझा असं सत्यानाश होऊन राहिला, मग का केलं पाहिजे महाराजांना? साडेपाच हो त्याच्या संपून जाईल. सांगतो गोंड्याची पोरगी लग्न, त्याचं लग्न झालं कुठं? पचमणीला. आणि त्या वरळी लोकांना जेवण कोणती भाजी? कोंबड्या बकऱ्याची भाजी आणि दारू. तिसरं आणि कांदा तिसरं. आणि महादेवाची चौथी बायको ती म्हणजे माता महाकाली. आणि महादेव महाकाली विष्णू भगवंताची मुलगी म्हणजे वैष्णव पंथाची, यादव कुळाची. आणि महादेव गोसावी चौथा दरकास लग्न. याचे लग्न झालं स्मशान भूमीमध्ये. म्हणून महादेवने म्हणलं माझे शेवटचं लग्न स्मशान भूमीमध्ये झालं, म्हणून जा मी आशीर्वाद देतो. कोणी माणसाचं लग्न मी शेवटचं ते कुठे होईल? घाटावर म्हणजे मशान भूमीवर. त्याच्या मागचं कारण महाशिव पुरा संपली. आरतीला सुरुवात है ना? फुलबाग बाळवला तुमचा अर्ध तास जास्त झाला. फुलबाग